नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण आहोत सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत बाजार समितीमध्ये आणि हळद ही मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचे बाजारभाव वाढताना आपण बघत आहोत आणि देशामध्ये हळदीला मोठा बाजारभाव मिळतो आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये सर्वात टॉपची बाजार समिती म्हणजे वसमत बाजार समिती आणि ही वसमत बाजार समिती हिंगोली जिल्ह्यामध्ये येते आणि हिंगोली जिल्ह्यातला तालुका आहे वसमत आणि या वसमत तालुक्यातल्या बाजार समितीमध्ये जिल्हाभरातून नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा हळदी या ठिकाणी विकायला येतात। याचबरोबर विविध जिल्हा परभणी असेल, सोबतचा जिल्हा असेल नांदेड या सुद्धा जिल्ह्यातून शेतकरी या बाजार समितीमध्ये आपली हळद घेऊन विकायला येतात आणि या ठिकाणी हळदीचे बाजारभाव 14,000 रुपयापासून ते 19 ते 20,000 रुपयापर्यंत उच्चांकी बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर हळदीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर बाजारभाव सुरू करूया। नक्कीच मित्रांनो, या हळदीला बाजारभाव जो आहे तर 16,790 बाजारभाव मिळालेला आहे। ही क्वालिटी हळदीची बघू शकता। हळदीचे बाजारभाव या ठिकाणी उच्चांकी आहेत। जवळपास आता या हळदीचा बाजारभाव बघू शकता 16,400 रुपये या हळदीला बाजारभाव मिळालेला आहे। ही कांडी आहे, हे माल तुम्ही बघू शकता। यानंतर या हळदीला बाजारभाव जे आहे तर ते 16,300 रुपये बाजारभाव मिळाला आहे। एकदम क्वालिटी लो आहे, तरी पण 16,000 या हळदीला बाजारभाव मिळालेला आपण पाहतोय। त्यानंतर आपण पाहतोय ही हळद आहे, या हळदीला 16,255 रुपये हा आकडा तुम्ही बघू शकता। 16,255 रुपये बाजारभाव या हळदीला मिळालेला आहे आणि ही वसमत बाजार समिती आहे। महाराष्ट्रामधली टॉपची बाजार समिती ही वसमत म्हणून या बाजार समितीकडे पाहिलं जातंय। त्यानंतर या हळदीला ही थोडी बारीक कांडी आहे, तरी पण या हळदीला बाजारभाव जो आहे तर ते 15,800 रुपये बाजारभाव मिळालेला आहे। अशा प्रकारचे हे बाजारभाव आहेत। तर ही एकदम हलकी हळद आहे, तरी पण हिला 16,290 रुपये हा बाजारभाव आपण पाहतोय। आता ही एकदम थोडी क्वालिटी लो आहे, तरी पण या हळदीला 16,290 रुपये हा बाजारभाव मिळालेला आपण पाहतोय। तर या ठिकाणी मी तुम्हाला क्वालिटी सुद्धा दाखवतो। एकदम कांडी बारीक आहे आणि कचरा आहे, तरी पण 16,290 रुपये या हळदीला बाजारभाव मिळालेला आपण पाहतोय। आता या हळदीला थोडाफार कलर जास्त आहे, बघू शकता 16,480, म्हणजे या हळदीपेक्षा 200 रुपयांनी बाजारभाव जास्त मिळालेला क्विंटल मागे। आणि याचं कारण म्हणजे या हळदीला कलर आहे आणि क्वालिटी सुद्धा त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे। अशा प्रकारे या हळदीला आपण बाजारभाव मिळालेला पाहतोय। या ठिकाणी इकडे बीट होताना आपण पाहतोय। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण कांडीचा बाजारभाव बघितला, आता आपण गट्टू बघणार आहोत। या ठिकाणी या हळदीला बाजारभाव जो आहे 16,500 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। त्यानंतर आपण पाहतोय हे गट्टू आहे, म्हणजे या हळदीला सुद्धा 16,000 प्लस बाजारभाव 16,250 रुपये बाजारभाव भेटलेला आहे। तर याच्यामध्ये थोडा कचरा आहे, तर याला किती बाजारभाव भेटलेला आपण पाहतोय। हा आकडा काही लक्षात येत नाही, तरी पण 11,500 काहीतरी दिसतोय। त्यानंतर ही बंडा आहे, तर याला 16,400 रुपये बाजारभाव मिळालेला आहे आणि ही क्वालिटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर 16,400 रुपये अशी क्वालिटी आहे, म्हणजे वसमत बाजार समितीमध्ये साधारणतः 16,000 ते 17,000-18,000 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीची हळद असेल, शेंग असेल, बंडा असेल, अशा क्वालिटीचे हळदीला बाजारभाव मिळताना आपण बघत आहोत। 16,300 या ठिकाणी आपण पाहू शकता। या ठिकाणी 16,300, 16,500 रुपये, म्हणजे साधारणतः 16,000 ते 16,500 पर्यंत या हळदीच्या बंड्याला बाजारभाव मिळताना आपण पाहत आहोत। तर या ठिकाणी 16,000, 16,400, त्यानंतर हा 16,521 रुपये आहे, त्यानंतर हा 16,000, म्हणजे बंड्याचा जो बाजारभाव आहे तर ते 16,000 पासून ते 16,500 पर्यंत आहे। परंतु आपण पाहतो एनडीएक्सचे बाजारभाव 19,000 रुपयापर्यंत जात आहेत, परंतु या ठिकाणी 16,000 रुपये बाजारभाव म्हणजे 3,000 रुपयाची तफावत आपण या ठिकाणी पाहतोय। आता याला काय म्हणायचं हे तुम्ही शेतकरी बांधवांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। जो जिथून बाजारभाव निघतो तर तिथे आता इथं या ठिकाणी 17,000 रुपयापर्यंत या कांडीला बाजारभाव मिळालेला आपण पाहतोय। तर या ठिकाणी 17,705 रुपये या कांडीला बाजारभाव मिळालेला आहे। 17,000 रुपये। आता एकदम चुरी बघूयात। आता ही चुरी टाईप हळद आहे, बघून घ्या। या हळदीला बाजारभाव 12,550 रुपये चुरीला बाजारभाव भेटलेला आहे। आता बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की एनडीएक्सचा जो बाजारभाव आहे तो 19-20,000 पर्यंत विकतोय, पण बाजारामध्ये 17,000 रुपयापर्यंत हळद विकताना आपण पाहत आहोत। त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी शेतकऱ्याला बाजारभाव चांगला भेटतो हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा। 16,300, 16,000, 16,000, 17,000 पर्यंत हळदीला या ठिकाणी बाजारभाव मिळतोय। या ठिकाणी आपण पाहतोय अशा प्रकारचे हळदीला बाजारभाव मिळताना आपण बघत आहोत। ही आहे वसमत बाजार समिती, म्हणजे महाराष्ट्रातली टॉपची बाजार समिती। 16,400 रुपये, 17,000 रुपये, 16,500 अशा प्रकारच्या हळदीला बाजारभाव मिळताना पाहत आहोत आपण। क्वालिटी वगैरे
तुम्ही आपण बघू शकता 15,550 आणि हळदीची क्वालिटी बघून घ्या। हे बघा शेतकरी आलेले आहेत, आपण बोलूया, परंतु काय करा 50 रुपये 700 करा 700 रुपये 5 करा 5 705 800 800 तर मित्रांनो पुन्हा आपण हळदीचे बाजारभाव बघण्याचा प्रयत्न करतो। ही हळद एकदम लो क्वालिटीचे, तरी पण 16,005 रुपये या हळदीला बाजारभाव भेटलेला आहे। या ठिकाणी 16,800 रुपये हळदीची क्वालिटी बघू शकता। या ठिकाणी 16,500 रुपये। या ठिकाणी बघतो आता बंड्याकडे येऊयात आपण। आतापर्यंत आपण शेंगचा म्हणजेच काडीचा बाजारभाव बघितला। ही क्वालिटी तुम्ही बघू शकता बंड्याची, आणि याला 16,405 रुपये जो बाजारभाव आहे वसमत बाजार समितीमध्ये भेटलेला आहे। 16,405 रुपये या बंड्याची क्वालिटी बघू शकता। क्वालिटी चांगली आहे आणि कलर सुद्धा बऱ्यापैकी आलेला आहे। त्याच्यापेक्षा थोडा लो क्वालिटीचा आहे, ते जास्तच कलर आलेला दिसतोय आणि थोडी क्वालिटी सुद्धा लो आहे, तरी पण 16,500 रुपये याचा बाजारभाव जर हे झालेला आहे। 16,705 रुपये या ठिकाणी हळदीची क्वालिटी तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण पाहतो बंडा, थोड्या याच्यामध्ये कचरा आहे तरी देखील 16,205 रुपयाला बाजारभाव भेटलेला आहे। आता ही चुरी टाईप हळद आहे, थोडीफार क्वालिटी डाऊन आहे आणि चुरी टाईपच आहे, तरी पण याला 16,000 रुपये बाजारभाव भेटलेला आपण पाहतोय। त्यानंतर 16,505 रुपये याला बाजारभाव मिळताना आपण पाहतो। म्हणजे एकंदरीत वसमत बाजार समितीमध्ये 16,000 ते 17,000 किंवा 17,500 रुपये काडी असेल किंवा बंडा असेल असे आपण बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात। तर मित्रांनो अशा प्रकारे वसमत बाजार समितीमध्ये आपण बाजारभाव बघण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला कांडीचा बाजारभाव सांगितला, तुम्हाला बंड्याचा बाजारभाव सांगितला। याच्यामध्ये एकदम हलकी हळद म्हणजे चुरी असेल तर 12,000 ते 12,500 रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु एकदम मीडियम क्वालिटीची हळद असेल 15,000 15,500 रुपयाचे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात। परंतु एकंदरीत याच्यामध्ये जर बंडा असेल तर याच्यामध्ये 15,000 रुपयापासून ते 16,000 जास्तीत जास्त 16,500 रुपयापर्यंत आपण बाजारभाव बघितले। परंतु हाय क्वालिटी एकदम चांगली जर कांडी असेल आणि त्याची क्वालिटी एकदम छान असेल तर तशी जर हळद असेल तर 17,000 ते 17,500 रुपयापर्यंत बाजारभाव आपण या ठिकाणी पाहायला मिळतात। परंतु शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट करतात की एनडीएक्सचे बाजारभाव 19,000 पार झालेत, परंतु या ठिकाणी आपण जर मार्केटमध्ये आलो तर 17,000 ते 17,500 रुपयापर्यंत आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतात। म्हणजे 1,500 ते 2,000 रुपयाचा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय असं शेतकरी म्हणतात। परंतु याच्यामध्ये वेगळी तफावत आहे, डब्याचा बाजारभाव वेगळा असतो आणि मार्केटचा बाजारभाव वेगळा असतो असं व्यापारी म्हणतात। परंतु शेतकऱ्याचं नुकसान होतंय का हे सुद्धा शेतकऱ्यांनी बघायला पाहिजे। शेतकऱ्याला बाजारभाव योग्य मिळतोय का हे सुद्धा शेतकऱ्यांनी नक्की कमेंट करून सांगावे। आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे की एनडीएक्सचा बाजारभाव 19,000 पार गेलाय, मग मार्केटला 17,500 रुपयापर्यंत जास्तीत जास्त किंवा 16,000 रुपयापर्यंत बाजारभाव हळदीचे का आहेत, मग 3,000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांचं नुकसान का होतंय यावर सुद्धा विचार होणं महत्वाचं आहे। परंतु या ठिकाणी आपण बाजार समितीमध्ये गेलो असता चांगली हळद एकदम चांगली हळद तर 17,500 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव हळदीला मिळतो। या बाजारभावामुळे तुम्ही समाधानी आहेत का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत, प्रत्येक हळद उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। टीप म्हणून शेतकऱ्यांना माहिती सांगतो, राज्य सरकारच्या माध्यमातून हळदीचा विमा उतरायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हळदीचा पीक विमा नक्की काढावा। धन्यवाद, जय शिवराय।